हे तुम्ही बघू शकता, हे बघू शकता तुम्ही, हा जो खाद्य आहे आवाजाचा शांतच बसत नाही. काय माझा आवाज जरा साईडला हो, तोंड दिसू दे, साईडला हो, तोंड दिसू दे, साईडला हो, तोंड दिसू दे. हे तुम्ही बघू शकता. अरे देवा दिसत, कारण लई वेगळा प्राणी आईच्या गावात म्युझिक लई लई लावलं म्युझिक. एवढी झोप आले, एवढी झोप आले, म्हणजे झोपच नाही ना झाली, पूर्ण झोप नाही आली. यांच्या ग्रॉसरी स्टोअर मध्ये आलेलं आहे, तर बघू शकता तुम्ही. हे बघा ना काय काय आहे, किती वेगवेगळ्या प्रकारचे पीनट बटर बघा ना. हे बघा ना, हे बघा. आणि यांचे स्टारबक्स बघा ना, किती किती स्टारबक्स. आणि अंडी पण बघा यांची ब्राऊन कलरची. आणि हे बघा काय चिकन म्हणतं, काय बाबा काय काय ठेवतात, तर नाव पण नाही घेऊ शकत. हे खेकड्याचं आहे असं वाटतं मला. त्या खेकड्याच्या पायामध्ये कसं असतं ते सगळं, तो सगळं उचलून टाकलाय त्याच्या पॅकेटमध्ये डायरेक्ट. आणि हे सगळं असं वगैरे आहे विषय. हे बघ बिअरच्या बाटल्या पण ठेवल्या त्याच्यात. सो ही आजची सवारी आहे. तर इथे काल आपल्याला बस होती, पण इथे बस नाही आहे. इथे आहे नामी आयलंडला चाललो आहे. तर एक छोटीशी मिनी बस टाईप आहे, म्हणजे एक मर्सिडीजचीच आहे ही. आणि ह्याच्यामधून चाललो आहे. आता बघू काय विषय आहे. आता तुम्ही माझ्या मागं बघू शकता, हे अल्पाक वर्ल्ड आहे. अल्पाक वर्ल्ड अल्पाक एक प्राणी आहे. तुम्हाला माहिती नसेल, तुम्हाला हत्ती घोडा पालखी, हत्ती घोडा अरिन शामृग या गोष्टी माहिती असतील, पण अल्पाक पण एक प्राणी आहे. तर ज्या लोकांना माहिती नाही त्या लोकांना मी दाखवतो. एक असा बकरीसारखा प्राणी आहे. तर तिथं आता कुठंतरी असेल, इथं 10 वाजता काहीतरी एक हे पण होणार आहे काहीतरी, तर ते पण दाखवतो तुम्हाला. पण अल्पाक हा प्राणी मेन तुम्ही क्लिअर करून घ्या, मी दाखवतो. बघू शकता तुम्ही भारताचा झेंडा. एक गोष्ट बघून चांगली वाटली की आपल्या भारताचा झेंडा साऊथ कोरियामध्ये खूप चांगली गोष्ट वाटली. भरपूर लोक बोलतात लय रेसिझम चालू आहे इथं, पण आमच्यासोबत तर काही रेसिझम केला नाही, कारण आम्ही सगळ्यांची चांगले आहेत आणि चांगल्या माणसांसोबत सगळं चांगलाच होतंय. आता तुम्हाला वाटेल हा प्राणी नाही, ही पोरगी आहे. तिने त्या प्राण्यासारखे कपडे घातलेत, पण तो प्राणी नाही. तुम्हाला प्राणी मी आतमध्ये दाखवतो. जरा धीर धरा, जरा धीर धरा, थांबा जरा. तिथं बघू शकता तुम्ही, ते येतील आता इथं खाली आणि यांच्या हातात हे तुम्ही बघू शकता, हे बघू शकता तुम्ही, हा जो खाद्य आहे आवाजाचा शांतच बसत नाही. काय माझा आवाज जरा साईडला हो, तोंड दिसू दे, साईडला हो, तोंड दिसू दे, साईडला हो, तोंड दिसू दे. हे तुम्ही बघू शकता,
अरे देवा दिसत हा जो खाद्यपदार्थ दिलेला आहे तर आता त्या मेंढऱ्या येतील म्हणजे तो अल्पाक येईल आणि तो येऊन खाईल इथं येऊन म्हणजे असा पूर्ण प्रकार आहे. पण हे एकदम वेगळाच काहीतरी प्रकार वाटतोय मला. हे बघा ना कसा प्रकार आहे बघा ना. हे बघा 사막여우 등 아주 많은 친구들도 살고 있습니다. 왼쪽 알파카 컴 이제 더 팬 익스피리언이 now free texture picture in video 알파카 러닝. Inside of it, be careful not to fall. If it is a more feet, please stand to keep up. If it is a more feet, please stand to keep up. आता तुम्हाला मी दाखवला अल्पाक काय असतो. अल्पाक म्हणजे हा जो प्राणी आहे कारण लई वेगळा प्राणी आहे. आईच्या गावात आहे म्युझिक लई लावलं म्युझिक. काही डीजे काय क्लब आहे का. हे बघा ना बघू शकता तुम्ही कसा आहे बघा ना. हे बघा किती केसाल प्राणी आहे बघा घ्यायला. Okay, our show is over. Enjoy the rest of the time. Let's go to Andes. You can see Taipan okay. Have a great Taipan work today. Thank you. See you again. तर अशा प्रकारे असतात अल्पाक हे प्राणी. आजपर्यंत तुम्हाला फक्त शहामृग, हत्ती, घोडा, माकड हे प्राणी दाखवले होते लोकांनी. पण मी आज खुद्द तुम्हाला अल्पाक हा प्राणी दाखवायला आलो. आणि तुम्ही बघू शकता किती एक सुंदर प्रमाणे असा किती सुंदर आणि किती मनमोकळे प्राणी आहे ते. आणि तुम्हाला वाटत असेल की हे काय नक्की कुठला प्रकार आहे मला काही समजत नाही. पण अल्पाक हा प्राणी असा प्रकार आहे की एक मेंढी आणि उंटाचा एक लग्न झाल्यानंतर जो प्राणी जन्माला येईल तो आय थिंक मला असं वाटतं की अल्पाक प्राणीच असू शकतो. तर अशा प्रकारे आहे अल्पाक प्राणी. तर तुम्ही बघू शकता सेम माथेरान आपला कसा डोंगरामध्ये सगळं सजवून ठेवलं आहे लोकांनी. इथं तसाच आहे प्रकार. इथं तसंच सजवून ठेवलेलं आहे. म्हणजे सगळीकडे बघू शकता. तर तिथं अल्पाक होता. इथं एक पांढरे मोर आहेत. आणि म्हणजे पूर्णपणे असं बघा ना काय पायऱ्या बिऱ्या करून ठेवल्यात. मला असं वाटतं आपल्या इथं पण अशा पायऱ्या बिऱ्या व्हायला पाहिजेत. आणि एकदम सुंदर असं वातावरण आहे. सुंदर अशा आणि असा एक सुंदर माहोल आहे. तिथं कुठं कॅमेरा या बाजूला घे. त्या पोरी दिसल्या फिरवते त्या बाजूला. इथे ये. कसा पिसारा फुलला बाई बाई मोराचा हा कसा पिसारा फुलला. तर याला बोलतात पांढरा मोर. तुम्हाला वाटलं असेल साऊथ कोरियामध्ये सगळी लोक गोरी आहेत. पण फक्त लोक आणि पोरपोरी गोरी नाही आहेत. इथं मोर पण गोरा आहे.
आणि म्हणजे बघा ना किती किती सफेद असा मोर आहे आणि एवढा शुद्ध सफेद असा, म्हणजे अक्षरशः असं वाटतं कापसाचा बनवलेला खोटा खोटा मोर आहे, पण खोटा नाही आहे, खरा मोर आहे हा. म्हणजे एकदम डेंजरस आहे. बघू शकता तुम्ही काय साला पोज देते बघा ना. मोरामध्ये पण ॲटिट्यूड आहे यांच्या. भारतातला मोर पण इथं आणून ठेवला या लोकांनी बघा ना. तुझे देख की मेरी मधुबाला मेरा मनी ये पागल झाला, तूने एक बार हंस के जो मोरा मोरा कामातूनच गेला बोला. खूप सुंदर असा एक प्राणी आणि एक सुंदर प्राणी आणि सुंदर म्हणजे एक वेगळा अविस्मरणीय अनुभव असा भेटलेला आहे आपल्याला आणि खूप सुंदर असा होता. सो अशा प्रकारे टाटा बाय बाय करतोय अल्पाक पार्कला. तर तुम्हाला मी दाखवला अल्पाक हा प्राणी कुठला असतो. आता प्लीज मी रिक्वेस्ट करतो यापुढे सगळ्यांनी लक्षात ठेवा की अल्पाक प्राणी काय आहे. आणि हे सगळं मला असं वाटतं की मी एक शाळेतल्या पोरांना पण मी एक चांगली शिकवण दिली आज की एक वेगळे प्राणी पण असतात या जगात. आणि एक मोर पण दाखवला, पांढरा मोर तो पण. खूप गोष्टी दाखवल्या आणि खूप सुंदर अनुभव होता. आता जाऊ एक लंच करायला. एक 40 मिनटामध्ये लंच म्हणजे दुपारचं जेवण. तर मला आता उलटी येत होती म्हणून मी मागचा पुढं आलो आणि मी पुढे बसून विचार केला की जाऊ दे, उलटी करण्यात काय अर्थ नाही. एक देशाबाहेर आपल्या देशाची इज्जत घालवणं एक मला योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटलं की हे उद्या बाकीचे ऑस्ट्रेलियन वगैरे बोलतील डायरेक्ट की अरे तो एक इंडियन मुलगा होता आणि त्यांनी जाऊन उलटी केली गाडीत, तर गाडीत पूर्ण वास पसरला. तर मी विचार केला की नको, मग असं नको करायला. आपल्या देशाची इज्जत घालवणं म्हणजे मला योग्य नाही वाटत. म्हणून मी विचार केला की जाऊ दे, पुढे येऊन उलटी करतो. म्हणून पुढच्या सीटवर बसलो. हे बघू शकता. तर गाडी चालवतोय आणि यांचं असं आहे की गाडी चालवताना खात नाही काही. इन इंडिया आय ईट वाईल ड्रिंकिंग. ए इन इंडिया आय ईट वाईल ड्रायव्हिंग. बर्गर, पिझ्झा, कोल्ड ड्रिंक. देर इज नो रिस्ट्रिक्शन इन इंडिया. त्याला काही घंटा समजला नाही, पण एक छोटे टमाटे घेतलेत मी. एवढे सुंदर लागत आहेत, एवढे टेस्टी लागत आहेत. आता तुम्ही बोलत असाल की आता कुठं आलो आपण. आता आपण आलो आहे साऊथ कोरियाच्या एका गावामध्ये. हा म्हणजे तुम्ही बघा ना, म्हणजे कसं काय, म्हणजे आता आपले गावं बघा ना कशी असतात, यांची गावं बघा ना कशी आहेत. आता आपल्या गावामध्ये आपण बोलतो अरे ते बघ तो संतू अण्णाचा गाव, अरे तो बघ तो शैला वहिनीचा गाव, अरे तो हे रोहित बाबल्याचा गाव, अरे तो बाल्या अण्णाचा गाव, तो ताल्या अण्णाचा गाव. हे अशी आपण नावं ठेवतो गावाची. पण यांची गावं बघा ना किती म्हणजे वेगळी गावं आहेत आणि किती स्वच्छ आणि सुटसुटीत गावं आहेत यांच्या गावातून. आता हा रस्ता तुम्हाला दाखवतो. आता हा रस्ता बघा माझ्या मागचा. यांच्या गावातून मोठे मोठे ट्रक डंपर सहज जातील, पण आपल्या गावात रस्तेच देत नाही लोक. सगळे स्वतःच्या शेतांनी रस्ते अडवतात. जागा नसते जायला, गाडी काय रस्ते, माणसाला जायला जागा नसते एवढीशी. पण इथं बघा ना घेण्यासारख्या लोकांनी किती रस्ते मोकळे सोडलेले आहेत गाव असून पण. आणि जे आहेत जुन्या जुन्या पद्धती यांनी एवढ्या चांगल्या प्रकारे मेंटेन करून ठेवल्यात. हे बघा ना, हे बघा गावाचा, हे बघा ही गावाची वेशी. यांच्या वेशीवर इथं पत्ते खेळायला बसतात गावातले लोक. आणि कुणाचं लग्न बिग्न असेल गावात तर तिथं असा मस्तपैकी एक हे टाकला आहे त्या शेडखाली. तिथं लग्न बिग्न लागतं त्यांच्या गावातल्या लोकांची. यांची गाव म्हणजे बघा ना, म्हणजे किती गावाला जतन केलेली लोक आहे ती. या गावातल्या लोकांनी बघा ना, ती घराची वरती छत पण ते बदलली नाही. आपल्या गावात सगळ्या गावच्या घरांवर पेंडा गेला ना पत्रा आला, अख्ख्या गावाने पत्रे टाकले, पत्र्यानंतर स्लॅब टाकले. पण हे लोक बघा किती संस्कृतीला जपलेली आहेत. या लोकांनी पेंडे टाकलेत. साऊथ कोरियाची लोक ती एवढी मोठी लोक ती पेंडे टाकताना आपल्याला चप्पर पाहिजे पत्र्याचा, तरी एवढी श्रीमंत आहे. त्याचं एक निव्वळ उदाहरण म्हणजे एक सिंपल देईल मी तुम्हाला. गाड्या बघा ना किती भारी भारी गाड्या गावामध्ये. हां ती किया बिया सगळे हुंडाई बिंडाई गावामध्ये. आम्ही
अर्धा तास झालं इथे आलोय. ही बाई नाही हो बाप्या अजून ऑर्डर घेऊन नाही आले. आम्ही कधीपासून वेगवेगळ्या प्रकारे आम्ही ऑर्डर द्यायचा प्रयत्न केला. अक्षरशः मी हे पण टाईप केलेलं तुम्हाला तो पण दाखवतो. हे बघा डू यू हॅव व्हेज हिअर हे पण त्यांच्या लँग्वेजमध्ये मी कन्वर्ट करून दाखवला. तरी पण यांना काय अजून आलेलं नाही आहेत. म्हणजे यांना काही लेणं घेणंच नाही आहे कस्टमरशी. तर प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुम्ही साऊथ कोरियाला याल तर यांच्या इथे येऊ नका. आता दुसरीकडे आलो आहे तर हा मस्त एक कॅफे आहे काहीतरी. या कॅफेमधून बघू पहिले हिला विचारू दे की आहे का नाही कुठला. एक्सक्यूज मी इज इट चिकन डज इट हॅव लाईक बीफ और समथिंग वॉट. Inside there's egg and bacon. Bacon is a beef, right? Is it pork? Yeah, it's not beef, it's pork. It's pork. Do you have something like only chicken? No, we don't have it. Only egg? No, we don't. No. शेवटी शोधून दमलो ना आलो. कारण काय नाही इथं खाण्यालायकच काय नाही. म्हणजे माणसाला जर उपाशी राहायचं असेल ना तर मी बोलेल साऊथ कोरियाला या, जपानला जा. म्हणजे इथं पण एक आहे इथं सिस्टमॅटिक खूप भारी आहे. म्हणजे बघू शकता आता एक ग्रॉसरी स्टोअर आहे. तर ग्रॉसरी स्टोअरमध्ये इथं बघा ना हे बघा डायरेक्ट बसायला केलेलं आहे. तर तुम्ही इथून काय असेल तर उचलायचा काय खायला पाहिजे ते ड्रिंक पिंक बनवायला आणि डायरेक्ट येऊन इथं बसायचं मस्तपैकी कातबीत. मस्त काम आहे चांगली गोष्ट आहे. खेकड्याचं आहेत मांस याच्यात टाकून ठेवलं आहे असं. आणि हा कसला आहे काय माहिती काहीतरी बाबा वेगळंच वाटते बघा. 그래도 요거 보고 치킨인지 알으셨네? 치킨. 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 या म्हाताऱ्याच्या हातातून आम्हाला आज कोरियन नूडल्स खायला भेटेल. किती प्रेमाने किती मायेने बनवून देते. फरक एवढाच आहे आपल्या म्हाताऱ्या आई आपल्या आज्या हाताने भाकरी बिकरी बनवतात चुलीवर तापवून तसं जेवण देतात. पण या म्हाताऱ्या ओव्हनमध्ये जेवण बनवून देतात. एवढाच डिफरन्स आहे. हे चमच्याची पद्धतच नाही यांच्याकडं. हे डायरेक्ट असे चॉपस्टिकने खातात. तर चॉपस्टिक आता फोडली आहे ही चॉपस्टिक फोडलेली याच्यातून खाऊन बघू आता कशी काय लागते. काय खायलाच भेटलं नाही तर आज हे खायला लागते. हे ना हातात घ्यायचं म्हणजे लय मोठी कला आहे. हे बघा हे असा दुमडून म्हणजे सेम मॅगी आहे आणि मॅगीमध्ये त्याने कुठला तरी मसाला टाकलेला आहे आणि एक सिम्पल एक कॉम्बिनेशन आहे असं काय नाही. ओके पण आपल्याला ज्या भारतातल्या म्हाताऱ्या आहेत ना म्हाताऱ्या आज्या आहेत ना त्या खूप सुंदर जेवण बनवतात. हे ओव्हनमध्ये जेवण बनवण्यापेक्षा कारण त्याच्या हाताची गोडी येते भाकऱ्यांची याच्यात गोडी नाही. आत्ता इथे आलो आहे रेल पार्कमध्ये. इथे रेल पार्क नावाचा काहीतरी विषय बघू काय विषय नक्की. मी तर पहिल्यांदा आलो आहे. करून घेतली कारण या बाजूला ब्रेक आहे. आपण फुल स्पीड मध्ये जायचं आहे. त्यांना जाऊ दे पुढं आपण फुल स्पीडने जायचं आहे. 1 2 3 स्टॉप.
पूर्वीच्या टायमाला असे जायचे लोक रेल्वेने पायाने पेडल मारायचे. मार भाई तू पेडल. तो बोलते बोलते मी स्लो आहे. आता काय बोलू. भाई खरंच दमलो मी आता. भाई तू मार. मस्त गेले. एक रेल्वे सारखी गोष्ट या लोकांनी कशी केली असेल म्हणजे तुम्ही विचार करू शकता. हे बघा डिस्को लाईट बनवून ठेवली अख्ख्या रेल्वे ट्रॅकला. म्हणजे हा कुठला अम्युजमेंट पार्क नाही आहे. खरी खुर्ची ओरिजिनल शेती आणि गाव आहे. आणि या गावामध्ये या लोकांनी एक असा रेल्वे ट्रॅक घेतला जिथून रेल्वे धावत नाही. आता त्या रेल्वेवर यांनी एक अशी मॅन्युअल पायाने चालता येणारी एक रेलगाडी बनवली आहे आणि त्याच्यावर चालत आहेत लोक पैसे भरून. बिझनेस सगळीकडे. बाजूला नदी आहे मस्तपैकी. सगळे इक्विपमेंट वगैरे आपले घेऊया. पण खतरनाक या लोकांनी सगळ्या गोष्टीत बिझनेस करून ठेवला. एक तुम्ही आजपर्यंत वॉटरफॉल बघितले असतील, धबधबे बघितले असतील, पण एक बर्फाने जमलेला धबधबा बघितला आहे कधी? तुम्हाला दाखवतो. पूर्ण बघा ना, पूर्ण बर्फ जमला आहे त्याच्यावर धबधब्यावर. पाणीच नाही सांडत आहे. पूर्ण बर्फ असा पूर्ण जमला आहे त्याच्यावर. एवढी थंडी आहे इथे.